नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावड. माझ्या यूट्यूब चॅनल आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला कॅप्शन आहे 3 सवाल. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कोणते 3 सवाल, कोणासाठी, कशासाठी आणि कोणाकरिता. मित्रांनो, या सर्व प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला बघायची असतील तर हा व्हिडिओ पाहायचा आहे. झालंय असं की भारत देशाचं किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार जे आता ते अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे काय, तर 2024च्या ज्या लोकसभेचे इलेक्शन आहे ते आता पुढील महिन्यामध्ये लागतीलच. म्हणजे आता इलेक्शन लागायच्या अगोदर भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये असलेल्या वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024ला 2024-25 साठी बजेट किंवा अर्थसंकल्प मांडला. आणि तो जर अर्थसंकल्प बघितला तर मित्रांनो असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये घोषणे व्यतिरिक्त काय आहे, किंवा सर्वसामान्य जो माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी आहे किंवा कामगार आहे, कारखानीस आहे, यांच्यासाठी असं काय बजेटमध्ये दिलंय तर काहीच दिसत नाही. आणि मग हे जर बघितलं तर फक्त बजेटमध्ये घोषणांचा पाऊस दिसतोय. आणि ते जे काही त्यांनी त्या बजेटमध्ये जे मुद्दे मांडलेत किंवा जे पॉइंट दिलेत ते आपण एक 7, 8, 9 पॉइंटचा विचार करूया. त्यातला पहिला पॉइंट असा आहे की देशामधील गरीब लोक जे आहेत, देशामधील गरीब लोक आहेत, या लोकांसाठी 5 कोटी घरं बांधणार असा अर्थसंकल्प आहे या सरकारचा. आता मित्रांनो, यावर आपण स्पष्टीकरण हे लगेच बघू की भारतीय जनता पार्टीने गेल्या 9 वर्षामध्ये किती घरं बांधली, किती लोकांना मिळाली, किती लोकांना त्याच्यामध्ये राहायला गेली, याचा हेही माहिती दिली पाहिजे. पण आता मात्र 5 कोटी घरं बांधणार म्हणजे जी गोष्ट करायची नाही किंवा जी होणार नाही किंवा काय असेल ते पुढे फक्त घोषणा देऊन मोकळं व्हायचं, अशा या सरकारचा खेळ आहे. आणि उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, प्रधानमंत्री सर्वांसाठी घरे, प्रधानमंत्री योजना जी आहे 2022ची, यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की घरापासून कोणी वंचित राहणारच नाहीये. परंतु ज्या ज्या ठिकाणी या योजना राबवायच्या त्या योजनांच्या ठिकाणी अजून यांनी कुदळ सुद्धा मारलेली नाही किंवा टिकाऊ किंवा उद्घाटन सुद्धा झालेलं नाहीये. आणि आता हे परत पुढच्या वर्षामध्ये 5 कोटी घरं बांधणार असं सांगताय. मित्रांनो, हे फक्त घोषणा आहे. दुसरं त्यांनी असं सांगितलंय की शेतकरी वर्गाला आर्थिक भक्कम करण्यासाठी आम्ही त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी नवीन योजना आणतोय, नवीन योजना आणतोय. आता यांच्या जर योजना बघितल्या मित्रांनो, तर यांच्या जर योजना बघितल्या तर मागच्या 9 वर्षामध्ये कांदा प्रश्नासाठी शेतकरी आंदोलन करतोय, दुधाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करतोय, शेतीमालाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करतोय. म्हणजे 9 वर्षामध्ये जे काही यांनी शेतकऱ्यांसाठी योजना मांडल्या त्या कंप्लीट झाल्यात का? ती आता नवीन योजना कोणत्या तरी आणणार आहेत. आणि मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ बघा की शेतकरी काय म्हणतोय. आणि मी तुम्हाला हे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं, काल 4,000 आज 2,000 कांदे विकू राहिले. म्हणजे उत्पन्न दुप्पट नाही, अर्ध करून ठेवलं. की हे म्हणताय शेतकऱ्याला आम्ही आर्थिक भक्कम करण्यासाठी, त्याच्या शेतीमालाला भाव देण्यासाठी नवीन योजना आणतोय. तर मग ह्या 9 वर्षामध्ये 2020-21ला हरियाणातली शेतकरी आंदोलन का केलं होतं? त्यांच्या शेतीला भावच नाहीये, शेतकरी दरवेळी रस्त्यावर काय येतोय. आणि आता मात्र नवीन योजना आणणार आहेत. कुठल्या आणणार आहेत माहित नाहीये. तिसरी गोष्ट अशी हे सांगतायत किंवा तिसरा पॉइंट यांचा असा आहे की नवीन महाविद्यालय, कुठली आरोग्य महाविद्यालय उभारणार. आणि याच्यामधून जी काही समिती यांचा असा आहे की जो कर्करोग आहे किंवा गर्भाचा जो कर्करोग होतो महिलांना, त्याच्यासाठी आम्ही समितीही नेमतोय आणि लसीकरणही करतोय. ते करतील, मान्य आहे. 5वा जो आहे तो आशा सेविका जे आहेत, आशा वर्कर्स ज्याला म्हटलं जातं, यांना आयुष्यमान भारत जी योजना आहे याचा लाभ देणार असं म्हणतायत. 6वा जो पॉइंट आहे यांचा की हे असं सांगतायत की आर्थिक वर्ष 2024-25 हे आर्थिक वर्षासाठी 11.11 लाख कोटीची तरतूद यांनी केलेली आहे. 7वा पॉइंट यांनी असं सांगितलेलं आहे
7वा पॉइंट यांनी असं सांगितलेलं आहे की भारताला जर विकसित बनवायचं असेल तर जी मंडळी त्यासाठी आहेत म्हणजे कोण, तर शेतकरी असेल, कामगार असेल, महिला असेल, या लोकांना सक्षम करण्यासाठी विविध योजना आणणार आहेत. कुठल्या आणणार आहेत? अजिबात नाही. बघूया कोणत्या कोणत्या योजना आणतात. पुढचा मुद्दा त्यांचा 8वा मुद्दा असा आहे की जी मंडळी करदाती मंडळी आहेत यांना दिलासा दिलाय म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची चेंजेस केलेले नाही किंवा त्यामध्ये बदल केलेला नाही. अगोदरच हा जो काही करदाता आहे हा अगोदरच म्हणजे अगोदर जो साधा पान टपरीवाला होता याच्याकडून सुद्धा ही मंडळी आता कर घ्यायला लागलीत आणि आता सांगतायत की कुठल्याही पद्धतीचा चेंज नाही म्हणजे त्यांना दिलासा दिलाय. म्हणजे त्यांचं कंबर पूर्ण मोडून टाकायचं होतं की काय? म्हणजे अगोदरच कराच्या ओझाने हे मंडळी मरायला लागलीत, त्यामध्ये सांगतायत की दिलासा देतोय आम्ही. काय उपकार करतायत निर्मला सीतारामन. आणि मग असं जर करत असतील. आणि 9वा मुद्दा यांचा असा आहे की दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी नवीन योजना आणतायत. आता शेतकऱ्याच्या दुधाला जर भाव मिळत नसेल आणि शेतकरी दूध रस्त्यावर ओतत असेल तर ह्या 9 वर्षामध्ये कोणत्या योजना आणल्या की ज्या कंप्लीट झाल्या नाहीत किंवा ज्या योजना होत्या त्या खरंच पूर्ण झाल्या का? आणि मग आता नवीन योजना जे आहेत यांच्या नवीन अशा कोणत्या योजना आणणार आहेत? हे सर्व जर बघितलं किंवा हे जर पॉइंट बघितले मित्रांनो तर असं लक्षात येतं की फक्त घोषणांचा पाऊस, थापा मारणे, जसे प्रधानमंत्री भाषण करायला लागले की अशी मोठी मोठी आकडेवारी सोडतायत की समोरच्या माणसांना कळत नाही. आणि विकास जर म्हटलं तर विकास कुठे झालाय हे सांगत नाही, पण भारत देश प्रगती करतोय हे मात्र नक्की सांगतायत. आणि यांचं विकासाचं मॉडेल जर बघितलं तर बजेटच्या खाली मंत्री येत आहेत, ठेकेदार येत आहेत, त्यांचं राज्य शासन येते आणि विकास जो आहे तो सगळ्यात खाली आहे. पण सगळी लोक आता महाराष्ट्रातील देशातील मंडळी विकास शोधायला लागलीत, पण विकास काय अजून कोणाला सापडत नाही अशी परिस्थिती. मग नेमका विकास झालाय कोणाचा हेही कळायला तयार नाहीये. आणि हे मंत्री मात्र खोटं बोलणं, रेटून बोलणं ह्यामध्ये पट्टाईत आहे. आणि एवढ्या प्रमाणामध्ये आकडेवारी लोकांसमोर मांडतायत की लोकांना त्यामध्ये जम्बलिंग झालं पाहिजे किंवा लोक हँग झाली पाहिजे. आणि नवीन नवीन योजना उदाहरण द्यायचं झालं तर यांचे मंत्री तर असे असतात की प्रधानमंत्र्यांनी किंवा निर्मला सीतारामन आता 5 कोटी घरांची योजना डिक्लेअर केलं. उद्याच्या 8 दिवसानंतर हे मंडळी म्हणतील आम्ही 5 कोटी घर बांधायला सुरुवात केली. त्यांची इलेक्शन आल्यानंतर भाषणं चालू झाली तर हे परत मंडळी असं म्हणतील आता घरांचं उद्घाटन करणं किंवा चाव्या लोकांना द्यायला चालू झाले. आणि दुसऱ्या तिसऱ्या सभेला हे सांगतील की 5 कोटी घरं बांधून आम्ही डिक्लेअर केले. आता मित्रांनो तुम्ही टीव्हीवर जर बघतच असाल विकसित भारत किंवा विकसित महाराष्ट्राचा संकल्प, अशा विविध योजना आणि गॅरंटी कोणाची, तर मोदी सरकारची. आणि प्रत्येक ठिकाणी मोदी सरकार भारत सरकार नाही. उद्या या भारत देशाचं नाव बदलून मोदी सरकार ठेवतील का मोदी देश ठेवतील माहीत नाहीये, पण भारत सरकार असायला हवं. पण ते मोदी सरकारची गॅरंटी खरंच ही गॅरंटी आहे का? का लोकांना हे सरकार फसवतोय? आणि निर्मला सीतारामन जे आहेत हे अशा प्रकारे घोर फसवणूक, खोटं बोलतायत आणि निस्ता घोषणांचा पाऊस करतायत. याचा अर्थ फेकाफेकी करणं, लोकांना विकास शोधायला जात आहेत पण सापडत नाहीये. आणि हे जर बघितलं तर स्वतःचीच स्तुती स्वतः करणं किंवा स्वतःचीच पाठ स्वतः थापटून घेणं अशा पद्धतीतला हा प्रयोग आहे असं म्हणावं लागेल. आणि मग हे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या पक्षाचे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या बजेटवरून या भारतीय जनता पार्टीला किंवा या जे काही निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत यांना 3 प्रश्न विचारले. आणि म्हणून आज आपण कॅप्शन दिलंय 3 सवाल. कोणाला विचारले? या अर्थमंत्र्यांना असेल किंवा भारतीय जनता पार्टीला असेल. तर ते 3 सवाल कुठले आहेत? तर मित्रांनो
त्यामधला पहिला प्रश्न बाळासाहेबांनी असा विचारलाय की भारत देशामध्ये जर गेल्या 9 वर्षामध्ये भारत देशाची स्थिती सुस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल किंवा इथे सगळी व्यवस्था चांगली असेल, सुरक्षित असेल सर्वजण, तर मग या देशामधील मंडळी ना असुरक्षित आहोत असं का वाटतंय? आणि देशामधील जे धनदांडगे लोक आहेत किंवा जे पैशावाले जे श्रीमंत लोक आहेत असे जवळजवळ 12,88,293 लोकांनी आतापर्यंत म्हणजेच गेल्या 9 वर्षांमध्ये भारत सोडून बाहेरच्या देशात राहायला का गेले? हा प्रश्न बाळासाहेब मांडतायत. आणि याचं कारण काय मित्रांनो? तर मोदी सरकारने ज्या आश्वासनं लोकांना दिली आणि ती आश्वासनं दिल्यानंतर ज्या काही लोकांना फसव्या योजनांमध्ये अडकवलं, उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या देशामध्ये आपण ज्याला म्हणतो ना सोने की चिडिया आहे भारत देश, परंतु याच लोकांमध्ये काय जे श्रीमंत लोक असतील, गर्भश्रीमंत लोक असतील, यांच्याकडे जो पैसा आहे तो बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने नोटबंदी केली, ज्याची गरज नसतानाही नोटबंदी केली आणि लोकांना सांगितलं की काळा पैसा आहे, फेक मनी म्हणजे करन्सीची आहे, याच्यामध्ये डुप्लिकेट पैसे जास्त आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हा करावा लागणार. लोकांनी स्वागत केलं, पण यांच्या लक्षात आलं की यात ज्यांच्याकडे पैसा आहे त्या लोकांच्या खिशातला पैसा बाहेर काढला नोटबंदीच्या नावाने आणि लोकांची लूट केली अक्षरशः. आणि मग जर असे धनधाडगी मंडळी नाही ते असुरक्षित वाटत असेल, या भारत देशामध्ये सुरक्षितता दिसत नसेल, तर अशा मंडळींनी स्वतःचं इथलं सर्व विकून हे भारत देश सोडून दुसऱ्या देशात जात आहेत. त्यांची संख्या जर बघितली तर 12,88,293 आतापर्यंतचा आकडा. हे असं का झाले याचं उत्तर भारतीय जनता पार्टीने दिलं पाहिजे किंवा हे जे काही फेकू पंतप्रधान आहे ना यांनी द्यायला पाहिजे. दुसरा प्रश्न बाळासाहेबांनी असं विचारलाय की व्हायब्रंट गुजरात जो आहे हा नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातचे पंतप्रधान होते त्यांची ही संकल्पना होती की ग्लोबल नेटवर्किंग झालं पाहिजे. म्हणजे एक प्लॅटफॉर्म त्यांनी बनवलाय आणि त्याच्यामध्ये काय करायचंय तर नेटवर्किंगद्वारे किंवा आपण ज्याला इंटरनेटद्वारे ग्लोबल मंच बनवून त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण, ज्ञान देणे घेणं किंवा बिझनेसमध्ये ऍड होणं याच्यासाठी किंवा एकामेकाचा सहभाग वाढवण्यासाठी हे मंच बनवलं. पण हे जर चांगलं असेल, हे जर योग्य असेल, तर हीच मंडळी अमेरिकेमध्ये जाण्याचा का प्रयत्न करतायत? इथं त्यांना सुरक्षित वाटत नाही का? ते तिकडे का जात आहेत? ही तर तुमची संकल्पना आहे. बाळासाहेबांनी हा दुसरा प्रश्न विचारलाय. आणि उत्पादनामध्ये जर वाढ होत असेल, 50% जर वाढ होत असेल, तर नेमकी कुणाच्या उत्पादनात वाढ होते? शेतकरी वर्ग, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कांद्यासाठी आंदोलन करतोय, दुधासाठी आंदोलन, दुधाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करतोय आणि मग त्याचा माल ज्यावेळेस कांदा मार्केटमध्ये येतो त्यावेळेस नेमका भाव निमपट केला जातो. ही स्ट्रॅटेजी काय आहे? मग उत्पादन शुल्क, उत्पादन जे वाढले, 50% उत्पन्न वाढले, कोणाचं वाढले? हे उत्पन्न नेमकं कोणाचं वाढलंय? कामगाराला काम नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाहीये, नवीन उद्योग येत नाहीयेत, तरुणाला काम नाही. मग उत्पन्न 50% नेमकं कुणाचं वाढलंय? हाही प्रश्न आहे. आणि तो प्रश्न विचारलाय, उत्पन्न नेमकं 50% कुणाचं वाढलंय? तर मला असं वाटतं नोटबंदीनंतर ज्या काही लोकांकडे पैसा होता आणि त्यामध्ये जे काही 70-30 झालं किंवा 60-40 झालं, तुमचा पैसा आम्ही व्हाईट करून देऊ, बँकेत तुम्ही जमा करा, याच्यामध्ये तर यांचं 50% उत्पन्न वाढलं नाही ना. आणि मित्रांनो एवढंच काय, पण तिसरा प्रश्न असा आहे की पीएम जी योजना आहे, पीएम किसान योजना जी आहे, याच्यामध्ये 4 कोटी शेतकऱ्यांना लाभ झालाय असं जर म्हटलं तर ही जी आकडेवारी आहे फसवी अशी वाटते. कुठल्या शेतकऱ्यांना लाभ झालाय ती आकडेवारी मात्र सांगत नाहीये. आणि जर मग असं असेल तर गेल्या 9 वर्षामध्ये जे काही आंदोलनं झाली शेतकऱ्यांची, जे हरियाणातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय
राकेश टिकेतनी तर जवळजवळ 374 दिवस आंदोलन चाललं होतं. आणि या आंदोलनाचा परिणाम कितीतरी शेतकऱ्यांना, 1200 शेतकऱ्यांना स्वतःचा जीव गमवावा लागलाय. पण ह्याच सरकारने जे 3 काळे कायदे आणले होते ते मात्र मागं घेत नव्हतं आणि शेवटी त्यांना ते मागे घ्यावे लागले. असं जर सरकार हे वागत असेल आणि मग त्यावर बाळासाहेबांनी हे जर 3 प्रश्न विचारले असतील तर ह्या 3 प्रश्नांची उत्तर ह्या सरकारनं देणं अपेक्षित आहे. कारण बाळासाहेब आंबेडकर एका राजकीय पार्टीचे अध्यक्ष आहे आणि त्यांचा अधिकार आहे या सरकारला प्रश्न विचारणं. मीडियामधून त्यांनी हा प्रश्न विचारलाय आणि सरकारने त्यांना आता उत्तर देणं अपेक्षित आहे. परंतु सरकार, आपल्याला माहिती आहे, हे सरकार जन की बात ऐकत नाही, जनाचे प्रश्न ऐकत नाही, फक्त मनाचं जे वाटतं किंवा मनामध्ये येतं तेच हे मांडतं, असं हे सरकार आहे. त्यामुळे बाळासाहेबांना उत्तर मिळेल न मिळेल माहीत नाहीये. परंतु त्यांनी त्यांचं कर्तव्य केले. त्यांनी हे 3 प्रश्न मांडलेत की जे प्रश्न भारत देशाच्या जडणघडणीमध्ये ज्या मंडळीचा सहभाग होता ती मंडळी जर सोडून जात असतील तर त्यावरही आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न आहेत किंवा जे काही हे कांगावा करतायत की आमचं ग्लोबल मार्केटिंग, ग्लोबल याच्यामध्ये आम्ही काम करतोय आणि लोकांची प्रगती होते, तो विकास होतोय, हा विकास मात्र सापडत नाहीये. आणि असे प्रश्न जर बाळासाहेब विचारत असतील तर मग ते योग्य आहे की अयोग्य आहे? मित्रांनो, जर हे बाळासाहेबांनी विचारलेले प्रश्न सरकारला तुम्हाला योग्य वाटत असतील किंवा बाळासाहेबांनी विचारलेले प्रश्न जर योग्यच असतील तर तुमचं मत नेमकं काय? किंवा बाळासाहेबांनी विचारलेले प्रश्न योग्य आहेत का? तुम्हाला नेमकं काय वाटतं? तर तुम्ही हे कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला सांगा. आणि बाळासाहेबांची भूमिका योग्य की अयोग्य हे सुद्धा सांगायला विसरू नका. मित्रांनो, आज एवढंच. याच ठिकाणी थांबतो.